हर हर महादेव, जय श्रीराम. हॅलो फ्रेंड्स, तर मी अपर्णा. आज आपण शंकर पार्वती मातेच्या पूजेसाठी होडगी रोड येथील या शंकर पार्वती मातेच्या दर्शनासाठी येथे आलो आहोत. तर आपण शंकर पार्वती मातेची पूजा करूयात, दर्शन घेऊयात. मी दर सोमवारी येथे येऊन शंकर पार्वती मातेची पूजा करते. महाशिवरात्रीच्या संध्याकाळी शंकर पार्वतीचा विवाह सोहळा, अक्षदा सोहळा या ठिकाणी मी करणार आहे. माझ्या यूट्यूब चॅनलवरती शंकर पार्वती मातेचा अक्षदा सोहळा मी सोडणार आहे. तरी आपण अक्षदा सोहळा घेऊन शंकर पार्वती मातेचे दर्शन घ्यावे. हर हर महादेव, हर हर महादेव, गणपती बाप्पा मोरया. तर मी पूजेला आलेली सकाळची वेळ आहे. सूर्यदेव शंकर आणि पार्वती मातेचे दर्शन घेत आहेत, त्यांच्यावर प्रकाश प्रज्वलित करत आहेत. मी येथे शंकर पार्वती मातेची पूजा करत आहेत आणि भगवान सूर्यदेवता सुद्धा शंकर पार्वती मातेचं दर्शन घेत आहेत, त्यांना प्रकाश देत आहेत. पूजा करून येथे खूप समाधान, खूप आनंद मिळतो मला. म्हणून मी शंकर पार्वती मातेची पूजा या ठिकाणी येऊन करत असते. येथील मंदिर खूप छान आहे. येथे शंकर आणि पार्वती माता स्वतः विराजमान आहेत. तुम्ही सुद्धा इथे शंकर पार्वती मातेचं दर्शन घ्या. हर हर महादेव, हर हर महादेव. पार्वती माताचा आशीर्वाद घ्या. अक्षदा सोहळ्या दिवशी पार्वती मातेला भोलेनाथांच्या नावाचं मणिमंगळसूत्र घालून पूजा होणार आहे आणि मी तो व्हिडिओ आपल्या श्रीराम यूट्यूब चॅनलवरती सोडणार आहे. हर हर महादेव. पार्वती माता की जय. सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते. ओम नमः शिवाय, ओम नमः शिवाय. पार्वती मातेच्या कथा खूप छान आहेत शिवपुराणमध्ये. मी श्रावण महिन्यामध्ये तुम्हाला पार्वती मातेच्या कथा मी वाचून दाखवणार आहे. माझी पूजा व श्री गणेशांची पूजा, पार्वती मातांची केलेली सेवा माझ्या यूट्यूब चॅनलवर मी सतत सोडत जाईन. माझे यूट्यूबवरचे चॅनलवरचे व्हिडिओ तुम्हाला आवडले तर तुम्ही सुद्धा बघा, दर्शन घ्या शंकर पार्वती मातेचं. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम. हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव, हर हर महादेव. पार्वती माता की जय. पार्वती मातेने खूप कडक तपश्चर्या करून भोलेनाथांना वर मागितला. अक्षरशः पार्वती माता झाडाचे पानं खाऊन व्रत करत होत्या. त्यांनी भोलेनाथांना व्रत करून त्यांना मागणं मागितलं की कायम तुमच्या बरोबरच मला ठेवा. सतत सारखा जन्म घेणं बस झाला आहे आता भोलेनाथ मला. त्यावेळेस भोलेनाथ त्यांना प्रकट होऊन पार्वती माता सदैव त्यांच्याबरोबर राहण्यासाठी